किती छान वाटतं ना जेव्हा एखादी व्यक्ती तुमची स्तुती करते. म्हणजे तुम्हाला म्हणते की तू आज खूप छान दिसतीयेस, तुझा ड्रेस खूप छान आहे, तू खूप छान बोलतेस, तुझी स्माईल छान आहे. जर आपण चांगल्या मूडमध्ये नसेल आणि एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला असं छान छान कॉम्प्लिमेंट्स दिले, तर आपला मूड एकदम फ्रेश होतो, बरोबर. आपण एक सकारात्मकतेकडे येतो. किंवा मग एखादी व्यक्ती आपल्यावरती अनकंडिशनल प्रेम करत असते. मग ते प्रेम कोणत्याही रिलेशनशिप्समधलं असू शकतं, कपल्समधलं असू शकतं, नवरा बायकोमधलं असू शकतं, किंवा आपले आईवडील, आपली फॅमिली आपल्यावरती निस्वार्थ प्रेम करत असते, आपले भावभावंड असतात. तर आज अचानक मी अशा छान छान कॉन्सेप्ट्स जसं की प्रेम, स्तुती, प्रशंसा या गोष्टींबद्दल का बोलते आहे, कारण आज आपण सेल्फ लवबद्दल बोलणार आहे. जेव्हा तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच आकर्षणाच्या नियमाची प्रॅक्टिस करत असता, तेव्हा सेल्फ लव समजून घेणं खूप गरजेचं असतं. ठीक आहे. सेल्फ लव म्हणजे काय, तर स्वतःवर प्रेम करणं आणि स्वतःवरती निस्वार्थ प्रेम करणं. आता हे इतकं का महत्त्वाचं आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे. पण त्याआधी हॅलो, नमस्कार, मी श्रेया आणि मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते श्रेयसीमध्ये. आता जेव्हा आपण मॅनिफेस्टेशन करत असतो तेव्हा स्वतःवरती प्रेम करणं किंवा सेल्फ लव ही गोष्ट इतकी का महत्त्वाची आहे, त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगते. कारण आपल्या व्हायब्रेशन्स जेव्हा हाय असतात तेव्हाच आपली इच्छा पूर्ण होत असते. ठीक आहे. आपल्या व्हायब्रेशन्स हाय असणं कधीही गरजेचं असतं, तेव्हाच कोणतीही टेक्निक काम करते. आता ज्या लोकांच्या व्हायब्रेशन्स लो असतात ना, त्यांनी कितीही टेक्निक्स ट्राय करा, कोणतीही मेथड ट्राय करा, कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा त्यांची इच्छा काही पूर्ण होणार नाही. हेच जे लोअर व्हायब्रेशन्स आहेत, हे जर तुम्हाला वाढवायचे असतील आणि मग तुम्हाला तुमची इच्छा क्विकली पूर्ण करायची असेल, तर तुम्हाला सेल्फ लव करणं, स्वतःवर जीवापाड प्रेम करणं खूप गरजेचं असतं. का ते सांगते. कारण जेव्हा तुम्ही सेल्फ लव करता तेव्हा तुम्ही तुमच्या अंतर्मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करता. ठीक आहे. स्वतःला महत्त्व देता, तुमचा सेल्फ इस्टीम ग्रो होतो आणि तुमचा आत्मविश्वास वाढतो. तुमची जी आउटर रियालिटी असते ना, म्हणजे जे बाहेरचं जग असतं, हे तुमच्या अंतर्मनावरती डिपेंड करतं. तुमचं अंतर्मन जर सकारात्मक झालं तर आपोआप सकारात्मक गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत असतात. प्रत्येकाच्या व्हायब्रेशन्स ह्या वेगवेगळ्या असतात. ठीक आहे. आपल्याला आपल्या व्हायब्रेशन्स निगेटिव्हिटीकडून सकारात्मकतेकडे न्यायच्यात. आणि जेव्हा तुम्ही सेल्फ लव प्रॅक्टिस करायला लागता, जेव्हा तुम्ही स्वतःचं महत्त्व ओळखता, स्वतःवरती प्रेम करायला लागता, तेव्हा आपोआप तुमचं मॅनिफेस्टेशन काम करतं, कोणतीही टेक्निक तुमच्यासाठी काम करते आणि मग हळूहळू तुम्हाला हव्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येतात. सुख, समाधान, आनंद, पैसा, घर, गाडी, बंगला, नातेसंबंध सगळं 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 छान व्हायला लागतं. म्हणून सेल्फ लव खूप महत्त्वाचं. ठीक आहे. मी सेल्फ लव ही काय कॉन्सेप्ट आहे हे सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील ते मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी त्यांची उत्तरं देईल. आता हे सेल्फ लव प्रॅक्टिस करत असताना ज्या 5 स्टेप्स मला खूप इम्पॉर्टंट वाटतात, ज्या मी स्वतः सेल्फ लव प्रॅक्टिस करत असताना केल्या आणि ज्या मला हेल्पफुल झाल्या, त्या गोष्टी आज मी सांगणार आहे. जी 5 नंबरची टिप आहे ती सगळ्यात जास्त माझी फेवरेट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता या 5 पायऱ्यांपैकी सगळ्यात पहिली पायरी आहे ती म्हणजे नोईंग युअर सेल्फ, म्हणजे स्वतःला ओळखा. आता हे का म्हणते आहे, कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळी असते. प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात, प्रत्येक व्यक्तीच्या सवयी वेगळ्या असतात, प्रत्येक व्यक्तीचं फॅमिली बॅकग्राऊंड, परिवार, कुटुंब, त्यांचे संस्कार खूप वेगवेगळे असतात. तुम्ही जेव्हा स्वतःला ओळखायला लागता, स्वतःचं निरीक्षण करायला लागतं, तेव्हा तुमच्या लक्षात येतं की तुमच्या काही चांगल्या गोष्टीसुद्धा आहेत आणि काही वाईट गोष्टीसुद्धा आहेत. या वाईट गोष्टींसाठीच येते दुसरी स्टेप. दुसरी स्टेप असते ॲक्सेप्टिंग युअरसेल्फ. एक्सेप्टिंग म्हणजे काय, तर स्वीकार करणे. आपण जसे आहोत तसे आपण स्वतःला स्वीकार करणं गरजेचं असतं. बऱ्याच लोकांना खूप सारे त्यांच्या मनामध्ये न्यूनगंड असतात. जसे की काही व्यक्ती जाड असतील तर त्यांना असं वाटतं की मी लठ्ठ आहे, मी जाड आहे आणि मी चांगली नाही दिसत. मुलींच्या बाबतीत, मुलांच्याही बाबतीत तसंच असतं. काही मुली असतात त्यांचा रंग थोडासा सावळा असतो, त्या स्वतःला सुंदर समजत नाहीत, तर त्यांना त्या गोष्टीचा न्यूनगंड त्यांच्या मनामध्ये असतो. काही व्यक्तींची स्किन चांगली नसते, चेहऱ्यावरती खूप सारे पिंपल्स असतात किंवा डाग असतात, त्या व्यक्तींना त्या गोष्टीबद्दल चांगलं वाटत नसतं. आता हे झालं फिजिकल ॲस्पेक्ट. जर तुम्ही मेंटल लेवलला सुद्धा जाऊन बघितलं किंवा मेंटल लेवल म्हणू शकता, कारण तिथे येऊनसुद्धा काही व्यक्ती स्वतःला हुशार समजत नसतात की मी तर ढच आहे आणि मला काही चांगले मार्क्स पडणार नाही आहेत, मी तर नापासच होणार, असा काही व्यक्तींचा ऑलरेडी माइंडसेट बनवून ठेवलेला असतो. मेंटल लेवलला सुद्धा काही लोक हेल्दी नसतात. चांगल्या वाईट जशा कोणत्या गोष्टी आहेत ना, त्या ॲक्सेप्ट करा, स्वीकारा स्वतःला. कारण अल्टिमेटली आपल्याला
जे काही असेल, युनिवर्स असेल किंवा ती पॉझिटिव्ह एनर्जी असेल, देव असेल, कुठल्या तरी गोष्टीकडून आपल्याला एक सुंदर शरीर भेटलं आहे किंवा निसर्ग म्हणा, निसर्गाने आपल्याला एक खूप छान असं शरीर दिलं आहे, आपले हात चालत आहेत, आपले पाय चालत आहेत, बोलू शकतो, फिरू शकतो, तर मग काय वाईट आहे? प्राणीमात्रांना तर बोलतासुद्धा येत नाही आणि त्यांना त्यांच्या गरजा मागतासुद्धा येत नाही किंवा फुलफिल करता येत नाहीत. आपल्या माणसांकडे तर खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि आपण खूप स्वावलंबी आहोत. ठीक आहे, ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्याच्यासाठी ग्रेटफुल फील करा आणि मग जसे आहात तसे स्वीकारा स्वतःला. कारण जे आपल्याकडे आहे ते सुद्धा काही लोकांकडे नसतं. त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करा आणि पॉझिटिव्ह फील करा. आता येते तिसरी स्टेप. तिसरी स्टेप आहे इम्प्रूव्हिंग युअरसेल्फ. म्हणजे काय? सेकंड स्टेपमध्ये तुम्ही स्वतःला स्वीकारलं त्या चुकांसोबत. आता तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करायची आहे, तुम्हाला सुधारणा करायची आहे. जर एखादी व्यक्ती जाड असेल तर त्या व्यक्तीला, जसं की मला माहिती आहे की मी ओव्हरवेट आहे, बट मी स्वतःला स्वीकारले जशी पण आहे. पण मला हे सुद्धा माहिती आहे की हेल्दी राहण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी एक फिट बॉडी असणं आणि तुमचा BMI करेक्ट असणं खूप गरजेचं असतं. हे मला माहिती आहे आणि त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत. ठीक आहे, मग प्रत्येक व्यक्तीने हे ओळखायचं असतं. आता ज्या व्यक्तींची स्किन चांगली नसते, त्यांच्या स्किनवरती खूप सारे पिंपल्स वगैरे येत असतात, तर त्या व्यक्तींना ते स्वीकारलं त्यांनी स्वतःला. त्याच्यानंतर त्यांनी त्यांचं डाएट चेंज केला, त्यांनी त्यांचा आहार चेंज केला, ते हेल्दी फूड खाऊ लागले, जास्त भाज्या खात आहेत, जास्त फळं खात आहेत, आपोआप त्यांची स्किन साफ होणार आहे. आहार तुमचा चेंज करू शकता किंवा मग जास्त अभ्यास करू शकता, खूप कष्ट करू शकता, खूप पुस्तकं वाचू शकता, आपोआप तुमचा IQ EQ सगळं वाढायला लागतं. तिसरी स्टेप ही आहे. पहिली नोईंग युअरसेल्फ, स्वतःला ओळखा. त्यानंतर स्वीकारा. तिसरं सुधारणा करा. आता चौथं आहे, मी बघितलं आहे की काही लोकांचा सेल्फ इस्टीम हा खूप लो असतो. ते खूप हुशार असतात, त्यांच्याकडे बऱ्याच कला असतात आणि बऱ्याच गोष्टी असतात, पण ते तरीसुद्धा स्वतःला कमीच समजत असतात. आता यामागचं रिझन हे असतं कारण ते स्वतःला कधी इम्पॉर्टन्स देत नाहीत किंवा स्वतःच्या आवडीनिवडींकडे ते कधीच महत्त्व देऊन किंवा आदराने बघत नाहीत. आता हे जर तुम्हाला बदलायचं असेल तर तुम्ही त्याच्यासाठी सगळ्यात एक सिंपल गोष्ट करू शकता. ती म्हणजे तुम्हाला आवडत असणारी गोष्ट करायची. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आवडतात ना, त्या फावल्या वेळेमध्ये करायच्या. तुम्हाला जर डान्स करायला आवडत असेल, तुम्ही तुमच्या रिकाम्या वेळेमध्ये डान्स करायलाच हवा. तुम्हाला नटायला आवडतं मुलींना, छान छान ड्रेस घालायला आवडतात, तर त्यांनी ते करणं गरजेचं असतं. कारण जेव्हा आपण आपल्या आवडीची गोष्ट करतो तेव्हा आपला मूड आपोआप शिफ्ट होतो आणि आपण सकारात्मक होत असतो. आपोआप आपण स्वतःवरती प्रेम करायला लागतो. ठीक आहे, आता पाचवी खूप महत्त्वाची आणि माझी फेवरेट, जसं मी म्हटलं, ती म्हणजे कॉम्प्लिमेंटिंग युअरसेल्फ. म्हणजे काय? तर स्वतःची प्रशंसा करणं किंवा स्वतःची स्तुती करणं. किती वेळा तुम्ही स्वतः आरशामध्ये स्वतःला आय लव्ह यू म्हटलं आहे? जेव्हा तुम्ही आरशामध्ये स्वतःकडे बघता आणि म्हणता की तू खूप छान दिसती आहेस आणि आय जस्ट लव्ह यू, मी तुझ्यावरती खूप प्रेम करते, आय विल बी ऑलवेज विथ यू, आणि हे कदाचित मूर्खपणाचं वाटू शकतं तुम्हाला की हे काय फालतूपणा, हे स्वतःला जसं म्हणायचं की हां मी तुझ्यासोबत नेहमी राहील आणि मी तुझा आदर करते आणि मी तुझ्यावर प्रेम करते. तुम्हीच स्वतःला आरशामध्ये स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून जर अशा गोष्टी म्हणू शकत नाही तर इतर लोक तुम्हाला का म्हणतील? तुम्हालाच तुमचं महत्त्व माहीत नाही आहे तर इतर लोकांना का का तुम्ही अपेक्षा ठेवता की इतर लोकांनी तुमच्यावर प्रेम करावं? स्वतः चालू करा. कारण महात्मा गांधींनी म्हटलं आहे की जर तुम्हाला जगामध्ये चेंज पाहिजे असेल तर तो स्वतःमध्ये चेंज आधी करा. तसंच असतं. स्टार्ट लविंग युअरसेल्फ. स्वतःवरती प्रेम करायला चालू करा. म्हणा की मी खूप धाडसी आहे, मी निरोगी आहे, मी छान आहे, माझी स्किन छान आहे आणि मी सक्सेसफुल आहे, मी यशस्वी आहे, मी अभ्यासात हुशार आहे आणि मला खूप सक्सेस मिळणार आहे, माझ्या आयुष्यात खूप पैसा आहे. अफर्मेशन्स, ज्या ज्या छान छान गोष्टी तुम्हाला म्हणता येतील त्या सगळ्या म्हणा. रोज 5 मिनिटं तरी स्वतःसोबत स्पेंड करा. आरशामध्ये बघून स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून या गोष्टी म्हणा आणि मग इन नो टाईम, लिटरली फक्त 1 ते 2 आठवड्यामध्ये तुम्हाला इतकी सकारात्मकता फील होईल आणि आपोआप तुम्हाला असं आपोआप तुमच्या व्हायब्रेशन्स हाय व्हायला लागतील. आपोआप तुम्ही बघाल की इतर लोकंसुद्धा तुम्हाला कॉम्प्लिमेंट द्यायला लागलेत, इतर लोकंसुद्धा तुमची स्तुती करायला लागलेत आणि इतर लोक तुमच्याकडे आकर्षित होत आहेत. ठीक आहे, म्हणजे हळूहळू तुमच्या इच्छासुद्धा पूर्ण व्हायला लागतात. हे सेल्फ लवची प्रॅक्टिस करा. 5 स्टेप्स तुम्हाला कळाल्या असतील अशी आशा मी करते आणि जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील मला कॉमेंटमध्ये विचारा, मी सगळ्यांची उत्तरं देईल. ठीक आहे, जाता जाता थँक्यू व्हेरी मच फॉर सबस्क्रायबिंग अँड सपोर्टिंग. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.
थँक्यू.